पूजन केल्याशिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात होत नाही अशा विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून स्वराज्य देखत स्वप्नाचीचा खुशी जन्माला आला त्या राजमाता जिजाऊ जे स्वप्न साक्षात उतरले अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा वयाच्या 14व्या वर्षी पुत्रभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा राजा छत्रपती शंभूराजे यांनाही शाहीने मानाचा मुजरा या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून माता सावित्री माता अहिल्याबाई राणी लक्ष्मीबाई यांनाही मानाचा मुजरा जगद्गुरु संत तुकडोजी महाराजांच्या चरणी लोटांगण घालून अभिवादन करतो माझ्या गावचे ग्रामदैवत श्री बैरी देवाच्या चरणी नतमस्तक होतो मुंबईची मुंबादेवी विराटची आई जीवदानी आई महालक्ष्मी यांच्या चरणी नतमस्तक होतो तमाम मराठी मानाचे राजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना ही मानाचा मुजरा आम्ही ब्रह्मनिष्ठ सद्गुरू हैवती महाराज घराण्याचे गुरु गणपती घराण्यातील गुरुवर्य शाही दौलतजी गवाळे शाहीर महादेवजी निर्मल यांचे शाहीर कलगीवाले मी स्वतः अभिषेक खापरे आणि माझे सहशाहीर मधुकरजी अवेले यांचा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजचे आयोजक मायकेश रोड व आजच्या तरुण वर्गाचा कलागुणांना वाव देणारे तुमचे आमचे लाडके श्री रमेश हिरू कोकणकर साहेबांना जी मानाचा मुजरा आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा मी आधीच करतो येथे उपस्थित असलेल्या मान्यवर शाहीर वर्ग सर्व क्षेत्रातील कलाकार आणि तसेच या इथे काही गुरुसमान लोकही आलेले असतील तर त्यांनाही या शाहीर अभिषेकचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा रसिको या छोट्याशा कलाकाराकडून अजाणतेपणे कोणतीही या गीतातून बोलताना चूक जर झाली तर चूक छोटा मुलगा समजून भाव समजून तुम्ही ती चूक पदरात घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो तत्पूर्वी आज मला संगीतकार लाभले ते म्हणजे ढोलकीपट्टू सुशांतदादा केमळे बघा आज माझ्या बाजूच्या गावचा मुलगा आहे आज प्रथमच तो ह्या डबलवारीमध्ये स्वतः उतरलाय त्याचबरोबर बँजो मास्टर माझ्या त्रिमूर्ती कला मंचामध्ये बरेच शोध यांनी वाजवले असे माझे प्रथमेश दादा धामणे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा त्याचबरोबर माझे वाडी बंधू विक्रमदादा चांदिवडे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा हे रसिकराजा हा विनम्र पामार तुझ्या समोर करतो आहे लक्ष असू दे तू मला तुराचा मी बाबडी घुसाग तू शेरणी शिकारी मी बाबडास साग तू शेरणी शिकारी
सखे तेव्हा तुला पाहतो सखे एक फुल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे. म्हणून हे रसिक राजा हा विनवणी पामर काय करतो लक्ष असू द्या. ही नाव या कलेची आज सोडली रणात ही मायले करात आहे तुमचं माझ हे मायले करात आहे तुमचं माझ गीत गाता सूर छेडतो काव्य सुम्य चरणी वाहितो गीत गाता सूर छेडितो काव्य सुमणे मी चरणी वाहितो. मंडळी रसिकवंदना ही झालेली आहे. मी आता माझ्या स्तवनाला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. जिने रचिला स्वराज्याची गाथा जिने घडविला स्वराज्य विधाता धन्य जगी स्वराज जननी जिजामाता तिच्या चरणी आज मी नमवी तो माता. नवकोटी लेकरांची माय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली. हे हिंदवी स्वराज जिने स्वप्न पाहिले हे हिंदवी स्वराज जिने स्वप्न पाहिले जिजाऊच्या चरणी हे गीत गायले जिजाऊच्या चरणी हे गीत गायले.
पाहिले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले मराठीचं गणित गावा रयतेचा राजा होता जिजाऊचा छावा रयतेचा राजा होता जिजाऊचा छावा रयतेचा राजा होता जिजाऊचा छावा मुघलशाही म्हणे धाडून या लावा आया बहिणीला दिला मायेचा विसावा आया बहिणीनं दिला मायेचा विसावा आया बहिणीनं दिला मायेचा विसावा या हिंदू धर्मासाठी त्यांनी रक्त वाहिले या हिंदू धर्मासाठी त्यांनी रक्त वाहिले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले आया बहिणीला अंतरी मरून माता जिजाऊचे वचन धरून माता जिजाऊचे वचन धरून माता जिजाऊचे वचन धरून आवळे मरुडराजे संगती घेऊन गडकिल्ले जिंकले हो एकेका करून गडकिल्ले जिंकले हो एकेका करून गडकिल्ले जिंकले हो एकेका करून इतिहासाच्या पानावर प्राण वाहिले इतिहासाच्या पानावर प्राण राहिले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले गुरु गणपती माझे घराणे थोर गुरु दौलत हे जेती ज्ञान पार गुरु दौलत हे जेती ज्ञान पार गुरु दौलत हे जेती ज्ञान पार मधुकर शाहिराच्या लेखणी नाही दार मला सुरात करती कवन हे सार मला सुरात करती कवन आहे सार मला सुरात करती कवन आहे सार अभिषेक शाहिराने राजे तुम्हा सारिले या अभिषेक शाहिराने राजे तुम्हा सारिले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी गीत गायले जिजाऊच्या चरणी
गायले बोल श्री गणपती गजानन महाराज की जय गावदेवी माते शक्ती वाले बजरंग वाले जागे वाले दौलत वा अखंड नागेश्वरीचा विजय असो. बोला गौरी गणपती आरती संग्रहवाल्यांचा विजय असो. गणपती बाप्पा रसिको स्तवन झालेला आहे. आता आला गणाचा विषय. तर रसिको आपला सृष्टीचा विधाता गणराया याचे आगमन होण्यास फक्त आणि फक्त मोजून 48 दिवस राहिले आहेत आणि भक्ताला ओढ लागली आहे ती गावाला जाण्याची. आणि जरी कामावर सुट्टी नाही दिली तरी चाकरमानी हा कधी गावाला जायचा ऐकणार नाही. तो सुट्टी नाही दिली तरी कामावर काढलं तरी चालेल पण गणपतीला गावी हे जाणार आणि जाणारच. तर मी गण सादर करत आहे. गणाची चाल आहे. गण राधे तुझ्या पायात पंजन वाजती माझ्या गोगर तालुक्याचे सुपुत्र सुयोगदादा पानकर यांची गवळण खूप गाजत आहे. त्या चालीवरती माझा गण आहे. लक्ष असू द्या. या विश्वाची दोरी गणा तुझ्या हाती आहे. अरे चराचर हात देवा तुझा महिमा आणि तुझीच ख्याती आहे. अंधारात तू उजेडात तू आणि सुख दुःखाचा साथी आहे. प्रथम तुझेचा मान तुझा देवा पार्वतीचा लाडका बाळशी गणपती आहे. म्हणून मी गण सादर करत आहे. लक्ष असू द्या. श्री गणराया
दर्शन द्याया यावे भुवरी संकट समयी भक्त जनसी तारावे सत्वरी हरि गण तुझे पाहण्या मंगल मूर्ती हरि आतुर मी अंतरी गण तुझे पाहण्या मंगल मूर्ती आतुर मी अंतरी गणपती बाण मंगल मूर्ती मातुर मी अंतरी गणपती बाण मंगल मूर्ती मातुर मी अंतरी गणपती बाण मंगल मूर्ती मातुर मी अंतरी श्री गणराया दर्शन द्याया यावे बुवारी संकट समयी भक्त जनती तारावे सत्वरी गणपती बाण मंगल मूर्ती मातुर मी अंतरी
तुझी पाहण्या मंगल मूर्ती तुझवी अंतरी रसिको स्तवन गण झालेला आहे. आता शक्ती धुळ्याची मजा ही कुठून चालू होते? गवळण. तत्पूर्वी या माझ्या गणासाठी माझ्या तर मंडळी आज मी प्रथमच या रंगमंचावरती उतरलो आहे. सिंगल वाऱ्या मी केल्या पण डबल वारी ही माझी प्रथमच मुंबई रंगमंचावर असल्यामुळे मी गवळणी भुवना प्रेमाचीच देणार आहे आणि मी माझ्या गवळणीला सुरुवात करतो. लक्ष असू द्या, तुमचं सुद्धा लक्ष असू द्या. जीवापाड प्रेम या कानावर धरते, कधी मिटील याला तर कधी माझ्या कमरेवर धरते. हृदयात माझ्या प्रत्येक श्वासात यालाच स्मरते. माईत करून ही काना तुझी सांग, ही नियत कशी रे फिरते. मंडळी, नियत म्हणजे कानाला चोरी करायची लय सवय घाणेरडी असते ना, म्हणून बोलते मी नियत, नाहीतर काही वाईट शब्द नाहीये. झाली वेडी दिवाणी या कानाची, नाही राहिली माझ्या मी मनाची. झाली वेडी दिवाणी या कानाची, नाही राहिली माझ्या मी मनाची. सिंहारीच्या मुरलीचा लागला लढा, ते मळंगी राधाराणी म्हणतात मला. श्रीहरीचा मुरलीचा लागला लळा, प्रेमरंगी राधाराणी म्हणतात मला.
झाली वेळी दिवाणी या गाण्याची नाही राहिली माझ्या विमानाची झाली वेळी दिवाणी या गाण्याची नाही राहिली माझ्या विमानाची श्रीहरीच्या मुरलीचा लागला गळा प्रेमरंगी राधाराणी म्हणतात मला 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 झाली वेळ दिवाणी या गाण्याची नाही राहिली माझ्या मनाची झाली वेळ दिवाणी या गाण्याची नाही राहिली माझ्या मनाची श्रीहरीच्या मुरलीचा लागला गळा प्रेमरंगी राधाराणी म्हणतात मला श्रीहरीच्या मुरलीचा लागला गळा प्रेमरंगी राधाराणी म्हणतात मला मधुर सुराने गीत गाणी वाजवणारी मोरली वाजवणारी मोरली वाजवणारी मोरली ऐकून छान विसरून भान राधा मी झाली बावरी राधा मी झाली बावरी राधा मी झाली बावरी काय सांगू तुझ्या मी आज तुला तुझ्या प्रेमात जीव हा वेडवला काय सांगू तुझ्या मी आज तुला तुझ्या प्रेमात जीव हा वेडवला आहे विश्वास माझा जगा वेगळा मरणी राधाराणी म्हणतात मला हरीच्या मुरलीचा लागला लळा मरणी राधाराणी म्हणतात मला श्रीहरीच्या मुरलीचा लागला गळा प्रेमरंगी राधाराणी म्हणतात मला श्रीहरीच्या मुरलीचा लागला गळा प्रेमरंगी राधाराणी म्हणतात मला गोकुळच्या या मंदिराने जादू केली माझ्यावर जादू
आलेले पारितोषिक कविता संकेत हवेले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही गौरी गणपती आरती संग्रह नाच मंडळ यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. तर मंडळी, खलगी तुल्याच्या नियमानुसार आम्ही तुरेवाल्या शाहिरांना प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. तरी रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न सांगत आहे. ब्रह्मदेवाने किती दिवस तप केले, ते तप कोणी त्याला करायला सांगितले त्याचे नाव सांगणे, व ब्रह्मदेवाचे किती जन्म झाले ते सांगणे, व ब्रह्मदेवाचा जन्म कोणकोणत्या नगरात झाला त्या नगराची नावे सांगणे. खाली टीप आहे, प्रश्न हा ग्रंथ आधारित असावा. बुवा, जर उत्तर जमत नसेल तर विषयाला हात घालू नका, नाहीतर दुसरी बारी माझ्याच हातात आहे हे मात्र लक्षात असू द्या. तर आलेले पारितोषिक सुचिता कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सुषमा कोराटे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नपुताई पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. काजल पायकोळी ही काजल पायकोळी ही विजय बुवांची नात आहे. याचकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. या सर्व देणगीदारांचं गौरी गणपती आरती संग्रह नाच मंडळ आम्ही सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी प्रश्नपत्र गात आहे, लक्ष असू द्या. अतिदणीचा सामना आज इथे रंगणार आहे, आणि नको समजू समला रे नवा पुवा, हीच भारी तुला पडणार आहे. कोण किती पाण्यात आहे हे रसिक माय बापा आज पाहणार आहे, आणि कोणाची बाजी सर आणि कुणी टायगर हेच मीच आज तुला धावणार आहे. हो शक्ती तुऱ्याच्या नेमान रसिक राजाच्या साक्षीन आतमध्ये तुम्ही हा प्रश्न यावा प्रश्न तुम्ही समजून. बोला तुमचं ते पोती पुराण, वा बोला तुमचं ते पोती पुराण, द्यायचे उत्तर पटवून. उत्तर पटवून बुवानो, उत्तर पटवून. सामना जाऊ द्या रंगून बुवानो, उत्तर पटवून. पटवून उत्तर पटवून लावी लवटून लावी लवटून उत्तर पटवून उत्तर पटवून उत्तर पटवून उत्तर पटवून
या गुरुला स्मरून येऊन रणा कर सांगना यावा विषय पटवून द्यावा विषय पटवून द्यावा विषय पटवून सामना होऊ दे आज जोरात सामना होऊ दे आज जोरात काढीन वरात भिजवून उत्तर पटवून भुवन उत्तर पटवून द्या उत्तर पटवून भुवन उत्तर पटवून उत्तर पटवून उत्तर पटवून उत्तर पटवून बोला तुमचं ते भूती पुराण बोला तुमचं ते भूती पुराण काय तर उत्तर पटवून हॅलो पहिल्या माझ्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रथम फेरीत राजीनामा घेतो धन्यवाद